मित्र हो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट नींद.ॲपला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता. या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स. ती तुम्हाला झोप येण्यासाठीच मदत करतील आणि शांत झोपेचा सुखद अनुभव देतील. नमस्कार, मी श्रुती. आज आपण ऐकणार आहोत कोकणातल्या आठवणी. या आठवणी आहेत जेव्हा कोकणात जायला अजून मुंबई गोवा महामार्ग झालेला नव्हता तेव्हाच्या. कोकणाचं वैभव असणाऱ्या त्या अतिशय अवघड घाट मार्गांना अजून JCB लागलेले नव्हते. मुंबईहून कोकणात जायचं म्हणजे 10-12 तासांचा प्रवास हे नक्की होतं. आणि जायला अवघड, भरपूर पाऊस. त्यामुळे मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिलेलं कोकण खरोखर समृद्ध होतं. आता 4 पदरी महामार्ग झाला. कोकणात भरपूर पैसा खेळू लागला. आता कोकणाची गणितं बदलली. ज्या डोंगरांवर पूर्वी पाऊस ठेवायला समृद्ध जागा नसे इतकी करवंदीची झाडी होती, आता ते डोंगर फोडून तिथे मोठाले रस्ते, धरणे उभी राहिली. पण या आठवणी या सगळ्याच्या पूर्वीच्या आहेत. या आठवणीतून पूर्वीचं कोकण जगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 25-30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मार्च-एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा संपल्या की कोकणात जायचे वेध लागायचे. कधी एकदा शाळा संपते, परीक्षा संपते आणि आपण गावी जातो याचा विचार अभ्यासाबरोबरच केला जायचा. अभ्यास करता करता सुट्टीतले प्लॅन्स केले जायचे. तेव्हा फोन नव्हते, त्यामुळे भावंडांबरोबर पत्रव्यवहार असायचा. साधारण परीक्षा संपत येत असल्या की कोकणातून काकांचे दरवर्षी एक साधे पोस्ट कार्ड यायचे. पूर्वीच्या काळी फोन वगैरे काही नव्हते. त्यामुळे साधारण 30 वर्षांपूर्वी पत्र हे एकच संपर्काचे माध्यम होते. मुलांना सुट्टीला घेऊन गावी या किंवा कोण येणार असेल तर पाठवून द्या, ह्या पत्राची आम्ही आतुरतेने वाट बघत असायचो. कधी एकदा पत्र येते आणि कधी एकदा आम्हाला गावाला जायला मिळतंय. पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया. आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा. अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा. आता हळूवारपणे आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सर्व विचार, चिंता
दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सर्व सकारात्मक, नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका. चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या. आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे, घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे, घशाद्वारे, नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय. अजून शांत. तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय. मन, शरीर तणावमुक्त होतंय. सर्व आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालंय. सर्व आसमंत प्रसन्न आणि शांत झाले. पौराणिक कथेच्या संदर्भात कोकणाचे वर्णन केले गेले की विष्णूचा 6वा अवतार असणाऱ्या परशुरामाने कोकणाची निर्मिती केली. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यावर त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली आणि स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूरपारक देशाची निर्मिती केली. ती निर्मिती सागरापासून केली असा उल्लेख महाभारताच्या शांती पर्वात आढळतो. मग परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्यानुसार सिंधू सागराला मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्यानुसार सह्याद्रीवरून शरसंधान करून कोकणाची भूमी निर्माण केली अशी आख्यायिका आहे. त्यानंतर परशुराम गोकर्णला राहायला गेले अशी कथा आहे. त्यामुळे कोकणाला परशुरामाची भूमी म्हणतात. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आमचे गाव आहे. मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत पसरलेले कोकण हे महाराष्ट्राला लाभलेले वरदान आहे. संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर विस्तारलेलं कोकण हे निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे. जवळजवळ 460 किलोमीटरचा विस्तीर्ण सागरी किनारा, कितीतरी प्रकारचे प्राणी, पक्षी, विस्तारलेला समुद्र किनारा, त्यावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय आणि व्यावसायिक ह्याने सजलेले कोकण.
सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर असणारे जैववैविध्य हा तर खूप मोठा ठेवा आहे. कोकण हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय आहे. कोकण आवडत नाही असा माणूस विरळाच असेल. कोकणाचं सौंदर्य माणसाला भुरळ घालतं. तिथल्या लोकांचा साधेपणा मनात भरतो. कोकणातली माणसे फणसासारखी असतात असे म्हणतात, त्यात काही चूक नाही. आतून गोड आणि वरतून काटेरी, अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपणे जगणारी माणसे असे त्यांचे वर्णन केले जाते. आदरातिथ्य करावे ते कोकणातल्या माणसाने. अत्यंत अगत्याने जे असेल ते प्रेमाने खाऊ पिऊ घालणारी कोकणी माणसे स्वभावाने गोड असतात. गावी मोठे थोरले घर आहे. घरी जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झाडे त्या रस्त्याचं सौंदर्य वाढवत असत. घराच्या चारी बाजूनी डोंगर, त्या डोंगराच्या मधून घराकडे जाणारी पायवाट, डोंगरावरून दिसणारी पायवाट, त्या पायवाटेवरून दिसणारी एखादी बैलगाडी, वाहणारी नदी आणि नदीतले खळाळत जाणारे पांढरे शुभ्र पाणी. घराच्याकडे जाणारी ती पायवाट म्हणजे नुसत्या लाल मातीचा छोटासा रस्ता होता. तो तुडवत तुडवत घराकडे जायचे. जाता जाताच पायाला लाल माती लागायची आणि गावी आल्याच्या खुणा दिसायला लागायच्या. त्या लाल मातीची मजा काही औरच होती. घराकडे जाताना रस्त्यावर एखादा गावकरी भेटायचा. तो मोठ्या प्रेमाने चौकशी करायचा. खूप छान वाटायचं. चहूबाजूने असलेल्या आंबा फणसाच्या झाडांनी स्वागत केलेलंच असायचं. झाडाला लगडलेले छोटे फणस आणि आंबे बघून आनंद व्हायचा. हे खरे कोकणाचे वैभव आहे. कुठेतरी एखादे रातांब्याचे किंवा आवळ्याचे झाड असावे. सावली देत ही अशा प्रकारची असंख्य झाडे म्हणजे गावाचे वैभव आहे. रस्ता संपला की उजव्या बाजूला आवळीचे झाड आहे. त्या झाडाला ओलांडून गेलं की घर दिसायचं. दारातलं भलं मोठं शेणाने सारवलेलं अंगण बघून मन प्रसन्न व्हायचं. डोळ्यांना थंडावा मिळायचा. प्रवासाचा सारा शीण निघून जायचा. सारवलेल्या अंगणात पांढरी शुभ्र रांगोळी काढलेली दिसायची. दारात लावलेला एखादा पडवळाचा किंवा दोडक्याचा वेल असायचा. त्याला लटकणारे ते पडवळ दोडके बघून मजा वाटायची. दारापुढे असलेल्या अंगणात चाफा, जास्वंद, गुलाब याची वेगवेगळ्या रंगांची फुललेली बाग असायची. कितीतरी रंगांचे गुलाब आणि जास्वंदीची फुले देवाला आणून घालायची. घराच्या मागे एक मोठे तुळशी वृंदावन आहे. 12ही महिने ती तरारलेली असते. आजी रोज सकाळी त्या तुळशीची पूजा करते. लाल चिऱ्याचं आणि जांभ्या दगडाचं ते कौलारू घर नजरेस पडलं की मनाला खूप बरं वाटायचं. जवळजवळ वर्षभराने ते घर दृष्टीस पडलं की मन आनंदाने भरून यायचं. मोठी थोरली ओसरी, ओसरीवर असणारा तो सागवानाचा झोपाळा, माझघरात मोठं देवघर. देवघर कायम फुलांनी सजलेलं असत. उदबत्तीचा सुगंध अगदी बाहेरपर्यंत पसरलेला असायचा. माझघर ओलांडून गेलं की स्वयंपाकघर. स्वयंपाकघरात
सगळ्या लाकडाच्या कपाटांमधून खाऊ असायचा. सोवळ्यात स्वयंपाक चालायचा, म्हणून त्या चुली वेगळ्या असायच्या. एका चुलीवर दूध तापत असायचे आणि दुसऱ्या चुलीवर स्वयंपाक चालत असायचा. त्या चुलीत घातलेल्या लाकडाच्या धुराचा एक प्रकारचा सुगंध येत असे. गावाहून आले की कितीतरी दिवस त्या धुराचा वास कपड्यांना यायचा. घरी गेलं की दारात काकू मीठ पाणी घेऊन दृष्ट काढायला उभी असायची. प्रवासातून आलेल्या आपल्या लेकरांना कुणाची दृष्ट लागलेली असेल तर ती उतरून जावी, हा त्यामागचा खूप छान असा हेतू असायचा. आम्ही जसे मोठे होत गेलो तशा या सगळ्या अंधश्रद्धा वाटायच्या, पण काकूचे त्यातले प्रेम जास्त महत्वाचे होते. काही गोष्टी मित्र हो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट नींद.ॲपला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता. या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स. ती तुम्हाला झोप येण्यासाठीच मदत करतील आणि शांत झोपेचा सुखद अनुभव देतील. या तर्काच्या आधारावर बघायच्या नसतात. काही ठिकाणी प्रेम महत्वाचे, त्या माणसाच्या श्रद्धा महत्वाच्या असतात. मग हातपाय धुवायचे, देवाच्या आणि मोठ्यांच्या पाया पडायचे आणि काहीतरी खाऊ केलेलाच असायचा, तो खायला बसायचा. अनेक दिवसांनी आल्यामुळे खूप गप्पा मारायच्या, काय काय गमती जमती सांगायच्या. आजूबाजूच्या घरात कोण कोण भावंड आली आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता असायची. सुट्टीचे प्लॅन आखायचे असायचे, काय काय धमाल करायची ह्याची आखणी करायची असायची. घराच्या मागून वाहणारा ओढा, त्या ओढ्या काठी बसून कितीतरी वेळ पाण्यात दगड टाकायचे. सकाळची आंघोळ त्याच ओढ्यावर असायची. अखंड पांढऱ्या शुभ्र रंगाच्या पाण्याचा वाहणारा तो ओढा, त्यामध्ये पडणारे आजूबाजूच्या झाडांचे प्रतिबिंब, हे बघत बसण्यात कितीतरी वेळ जायचा. सगळी भावंड जमली की आम्ही बहिणी बहिणी त्या ओढ्याच्या काठावर बसून वर्षभराच्या गप्पा मारत असू. किती वेळ जात असे त्याचा पत्ताच लागत नसे. आम्ही सगळ्या लहान असल्यामुळे घरात फार काही काम नसायचे. त्यातून आम्ही सुट्टीला गेलेले असल्याने आरामच आराम आणि धमाल असायची. त्या पाण्यात मधूनच एखादा बेडूक, एखादा पाणसाप दिसायचा. त्याची कधी भीती नाही वाटली. विविध रंगांचे छोटे बेडूक बघताना खूप मजा वाटायची. ओढ्याच्या कडेला असणाऱ्या झाडांवर असंख्य प्रकारचे पक्षी यायचे. रंगीत पंख असणारा खंड्या, पोपट, कधीतरी समोरच्या झाडावर हॉर्नबिल दिसायचा. मोठ्या चोचीचा आणि पांढरा शुभ्र. कोकणातल्या लोकांनी कधी गरुड बघितला नसल्याने त्या हॉर्नबिललाच ते गरुड म्हणायचे. चिमण्या, कावळे हे तर असायचेच. घरात कितीतरी मांजरे असायची. दर वेळेला गेले की कुठल्या तरी मांजरीने पिल्ले घातलेली असायची. जेवायला बसलं की ती मांजर ताटाभोवती घुटमळायची. त्यांची वेगळी भांडी असायची. त्या भांड्यात त्यांना दूध,
भात तिला जायचा. दिवसभर ती घरभर फिरत असायची. मांजरांच्या बरोबरीने कुत्रीही असायची. ती कधी घरात यायची नाहीत. जणू काही घर राखणीला असायची, त्यामुळे घराच्या बाहेर असायची. जेवताना किंवा नाश्ता करताना मग शाळेतल्या गमती जमती सांगितल्या जायच्या. वर्षभराची जणू सगळी माहिती पुरवली जायची. मोठ्या कौतुकाने ते सगळं ऐकत ऐकत मग दुपारची थोडीशी झोप काढून शेजारच्या घरात कोण कोण आलं आहे त्याचा आढावा घेण्यासाठी बाहेर जायची गडबड. कारण वर्षभरातल्या काही शेअर करण्यासारख्या गोष्टी ह्या भावंडांसाठी राखून ठेवलेल्या असायच्या. एकदा ती भेटली की मग खऱ्या अर्थाने सुट्टीला सुरुवात व्हायची. संध्याकाळ झाली की घराच्या समोर असणाऱ्या डोंगरावर करवंद आणि जांभळाची भरपूर झाडे होती. करवंद खाणे हा एक सोहळाच असायचा. करवंदाच्या असंख्य जाळ्या त्या डोंगरावर होत्या. मग सगळे अगदी तुटून पडत असू. कुठल्या जाळीवरचे करवंद गोड आहेत, कुठले आंबट आहेत ते बघायचे. त्यावरचे करवंद तोडले की हाताला चीक लागायचा, पण त्या चिकासकट ते खाण्यात मजा होती. राजा की राणी असंही एक खेळ रंगायचा. लाल आणि गोड करवंद असेल तर ते राणी, आणि पांढरा आणि आंबट असेल तर तो राजा. असं असायचं. मजा होती. करवंदीच्या पानाच्या पिपाण्या करायच्या आणि वाजवत वाजवत गोंधळ घालायचा. गप्पा मारत हसत खिदळत हा प्रवास चालत असे. करवंद खाऊन झाली की जांभळ खायला जायचे आणि रमत गमत अंधार पडायच्या आत घरी परत यायचं. हे बहुतेक सुट्टी संपेपर्यंतचा रोजचा कार्यक्रम असायचा. खाण्यापिण्याची चंगळ असायची. मे महिना असायचा, त्यामुळे आंबा, फणस, काजू ह्याची रेलचेल असायची. घरातला एक कोपरा आंब्याने भरलेला असायचा. हापूस, पायरी, रायवळ, बिटकी असे कितीतरी प्रकारचे आंबे घरात असायचे. भूक लागली की आंबे खायचे हे ठरलेले असायचे. कापा आणि बरक्या फणसाचा वास सगळ्या घरभर पसरलेला असायचा. बहुतेक सकाळचा नाश्ता हा फणस आणि आंबे खाऊनच होत असे. काजूच्या बिया चुलीत भाजणे हा एक कार्यक्रम असायचा. त्यातून येणाऱ्या धुराने गुदमरायला व्हायचं. त्या चुलीपुढे बसून काजूची बी भाजायची आणि त्यातला काजू काढून खायचा. बाजूच्या डोंगरावर असणारे दाट जंगल, त्या जंगलात असणारी असंख्य प्रकारची झाडे, काजू, फणस, आंबा, करवंद, जांभूळ ही झाडे तर कोकणाचे वैभव. त्याबरोबर खैर, वड, पिंपळ, रिठा अशी अनेक प्रकारच्या झाडांनी बहरलेला तो डोंगर. कित्येक औषधी झाडेही असायची. त्याची माहिती देणारा कोणीतरी मोठा भाऊ असायचाच. तो त्या झाडांची सगळी माहिती आम्हाला द्यायचा. बेहेडा, हिरडा, अडुळसा, रिठा, आवळा अशा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचा उपयोग कशासाठी करतात, कशाचे फळ महत्वाचे, कशाचे पान तर कशाचे साल महत्वाचे ह्याची माहिती व्हायची. तेही एक प्रकारचे शिक्षणच असायचे. ती माहिती खूप रंजकपणे सांगण्याची कला भावाकडे होती, त्यामुळे कंटाळा यायचा नाही. संध्याकाळी घरी परत आले की हातपाय धुवून देवाला नमस्कार करायचा, शुभं करोती म्हणायचे की मग झोपाळ्यावर बसून स्तोत्र म्हणायचे.
रात्रीच्या जेवणात साधाच काहीतरी बेत असायचा, पण दमून भागून आलेली आम्ही तो खाऊन कधी एकदा झोपतो असे व्हायचे. रात्र मात्र सगळी भावंड आम्ही अंगणात अंथरूण घालून झोपत असू. मोठे थोरले अंगण होते, त्यामुळे सगळ्यांची अंथरुणे अंगणात असायची. कधी रात्रभर गप्पा मारत गाण्यांच्या गावांच्या नावाच्या कुठल्या तरी प्रकारच्या भेंड्या खेळत, पत्ते खेळत किंवा आकाशातले तारे बघत झोपत असू. त्या खेळातून सुद्धा काही ना काही शिक्षण मिळत असे. उन्हाळा जरी असला तरी रात्रीचे गार वाटायचे. समोरच्या डोंगरावरून वेगवेगळ्या किड्यांचे, पक्ष्यांचे किंवा कधी कधी प्राण्यांच्या ओरडण्याचे आवाज यायचे. अंगणात गोल करून बसायचे आणि भूताच्या गोष्टी ऐकायच्या. काका रंगवून रंगवून भूताच्या गोष्टी सांगत असत. आम्ही भावंड घाबरून जात असू. सुट्टीतला खरा आनंद हा दिवस दिवस रंगणारा पत्त्यांचा डाव. कित्येक प्रकारचे पत्त्यांचे खेळ आम्ही खेळत असू. पत्ते असं नाही, अनेक प्रकारचे खेळ खेळले जात असत. कितीतरी नवीन नावे आणि त्यातली गंमत ही अशा सुट्ट्यांमध्ये माहीत व्हायची. चॅलेंजला पण चायलेंज, चॉयलेंज काय वाटेल ते म्हणायचो. समोरच्याच्या हातात कुठली पाने आहेत ते ओळखायचे. लॅडीज नावाचा खेळ फक्त लेडीजनेच खेळायचा असं आपलं उगीच वाटायचं. त्यात एक वख्खई बोलली जायची. लाडूची म्हणजे 32 कळ्या किंवा अर्धा लाडू, 16 कळ्या वगैरे. झब्बू पण असाच एक डाव. झब्बू देताना एक पानी आणि गड्डेरी. मजाच सगळी. हे सगळे शब्द कुठून आले देव जाणे, पण ऐकताना मजा यायची. खेळताना तर यायचीच, कारण त्यात होणारी भांडणं हा तर सगळ्यात महत्वाचा भाग असायचा. रुसणे फुगणे, रडारड असायचीच. खेळात कोणीतरी फसवायचे, मग त्यावरून गोंधळ, असं सगळं सकाळपासून सुरू असायचं. जरा म्हणून विश्रांती नसायची. काही बैठे खेळही आम्ही मुली मुली खेळायचो. काचा पाणी म्हणा किंवा ठिक्कर पाणी म्हणा. पट असायचा, सागर गोटे असायची. आमच्या घरातल्या म्हाताऱ्या स्त्रिया दुपारी कामाची गडबड संपली की विश्रांती म्हणून पट खेळायच्या. त्याचे विशिष्ट शब्द असायचे. फासे टाकून दान मागायचे. तो त्यांचा खेळ इतका रंगायचा की त्यांच्या भोवती आम्ही सगळे गर्दी करून तो खेळ बघण्यात रमून जायचो. दारात असणाऱ्या खांबांना धरून आम्ही खांब खांब खांबोली नावाचा एक धम्माल खेळ खेळत असो. एक कुठला तरी खांब रिकामा ठेवायचा आणि तो खांब पकडण्यासाठी दुसऱ्याने धावायचे आणि ज्यावर राज्य असेल त्याने तो रिकामा खांब पकडण्यासाठी प्रयत्न करायचा. जर जमलं तर ठीक, नाहीतर त्याच्यावर पुन्हा राज्य. अशी खूप धमाल असायची. गावातल्या देवांना जायचे म्हणजे एक प्रकारची सहलच असायची. गावाच्या बाहेर असणारी ही छोटी छोटी देवळे म्हणजे त्या गावांचे वैशिष्ट्य होते. छोटे खानी मंदिर, त्याचे विविध रंगांनी रंगलेले कळस. लांबूनही ती देवळे उठून दिसायची. वर्षभरात एखादा उत्सव त्या देवाचा असायचा. त्या निमित्ताने गावातली लोक एकत्र जमायची. रात्री कीर्तन चालायचे किंवा भजनी मंडळ असायची. दिवसभर शेतात काम करून दमून भागून आलेली लोक
रोज रात्री देवळात भजन म्हणायला एकत्र यायचे. देवासमोर बसून मोठमोठ्याने भजने म्हणत अगदी तल्लीन होऊन जात असत. आम्ही भावंड कधीतरी ती भजने ऐकायला जात असू.